की बऱ्याच ए प्लस वरळीचा नारा दिला होता. मात्र ह्या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सगळी सत्ता आहे असं वातावरण निर्माण केलं जात आहे. तुम्हाला वाटतं या सगळ्यांमधून तुम्ही विजयश्री खेचून आणाल? हो, 100%. याचं कारण काय आहे मी आता तुम्हाला सांगतो. म्हणजे मूळ जे आहे ना, ठाकरे बंधू एकत्र आले, बरोबर. कार्यकर्ते नाही एकत्र आले. अच्छा. आणि जे कार्यकर्ते जे मला कंटिन्यू भेटत असतात, मनसेचे असू दे तसे, त्यांची मनं कशी जुळणार? तुम्ही इतक्या विरोधाला टोकाचा विरोध करून तुम्ही ते संघर्ष केले आहेत, लफडी केली आहेत, मारामारी केलेल्या आहेत आणि आता केवळ ठाकरे आणि गरज म्हणून आलेली आहे. म्हणजे आता ती गरजच आहे, कारण जनतेनेच असा कौल दिलेला आहे की तुम्हाला आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. मग मी माझ्या एका मित्राला म्हणजे मनसेचे एका विचारलं, म्हटलं तुम्ही आता एकत्र आल्यानंतर तुमची भूमिका नेमकी कशी असणार? म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा आता मशिदीवर भोंगे लावायचे की नाही लावायचे, अच्छा. त्याच्यावर काय तुमचं एकमत होणार का? बरोबर. ते एक जण म्हणणार भोंगे लावायला नाही पाहिजे, एक जण म्हणणार काढायला पाहिजे. मग नक्की तुम्ही काय करणार? मग त्याच्यावर कसं आहे, आपण ज्यावेळी दुसऱ्यांचे लावलेले व्हिडिओ आहेत त्यावेळी ते खूप आता ते बाकीचे व्हिडिओ पण लागणार आहेत ना.